नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. तर मग चला आज बनवणार आहोत आपण एक्सरसाइज 1.4 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन, युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट निगेशन्स ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. इथे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला निगेशन करायचं आहे. खूप सोपं आहे. कसा करायचा आहे? युजिंग रूल्स ऑफ निगेशन. ठीक आहे, काही निगेशन्सचे नियम आहेत, त्या नियमांचा उपयोग करून इथे आपल्याला स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन करायचं आहे. तर बघा इथे जे आपल्याला उपयोगाला पडणारे नियम आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट नियम आहेत एकूण 2. ठीक आहे, फर्स्ट आहे आपला कंडिशनल लॉ. फर्स्ट आहे आपला कंडिशनल लॉ. ठीक आहे, आणि सेकंड आहे आपला डी मॉर्गन्स लॉ. इथे आपला उपयोगाला पडणार आहे, बाकी अजून आहेत. ठीक आहे, जसं आपल्याला उपयोग पडतील त्या पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, इथे आपल्याला फक्त आणि फक्त 2 नियमांचाच उपयोग आहे, यानी लॉ. पहिला आहे डी कंडिशनल लॉ आणि दुसरा आहे डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, या 2 लॉचा इथे मोस्टली उपयोग आहे. ठीक आहे, तर मग बघा कंडिशनल लॉ काय म्हणतो आणि कंडिशनल लॉ आपण केव्हा यूज करतो लक्षात घ्या. आपण इथे उदाहरण घेऊ P अँड Q. तुम्हाला सांगितलं या स्टेटमेंट पॅटर्नचा निगेशन करायला, तर तुम्ही चटकन करणार. काय करणार आहे? इथे P चा निगेशन काय होतो? निगेशन P. अँडचा काय होतो? ऑर. Q चा काय होतो? निगेशन Q. कारण आपण पाहिले की अँडचा जो निगेशन आहे ऑर होतो, ऑरचा जो निगेशन आहे अँड होतो. ठीक आहे, कनेक्टिव्हचा निगेशन आपण पाहिले. परंतु इथे जर तुम्हाला इम्प्लिकेशन जर दिलं P इम्प्लिकेशन Q, आपण हे इम्प्लिकेशनचं निगेशन पाहिलं नाही. ठीक आहे, आपल्याला माहितीच नाही. त्यावेळेस काय करणार बघा, त्यावेळेस इथे आपल्याला कंडिशनल लॉचा उपयोग करणार. ठीक आहे, तर बघा कंडिशनल लॉ काय म्हणतो, जेव्हा स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ठीक आहे इम्प्लिकेशन येते, 2 स्टेटमेंट मध्ये इम्प्लिकेशन येते, त्यावेळेस याला आपल्याला चेंज करायचं आहे. कसं करणार? निगेशन P च्या समोर निगेशन घेणार, इम्प्लिकेशनचा ऑर करणार आणि Q ला Q लिहिणार. हे आहे आपला कंडिशनल लॉ. ठीक आहे, याचा उपयोग केव्हा होतो रे? जेव्हा स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ठीक आहे इम्प्लिकेशन येते. ठीक आहे, तर मग चला डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काय म्हणतो रे? बघा निगेशन P अँड Q जर असेल तर काय होतो रे? हे निगेशन मध्ये जर गेला तर निगेशन P अँडचा काय सॉरी ऑर आहे हा, ऑरचा काय होतो? अँड आणि निगेशन Q. पुढे आहे निगेशन P अँड Q जर असेल. ठीक आहे, इथे काय होतो? निगेशन P अँडचा होतो ऑर आणि निगेशन Q. तर मग चला क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहू. बघा सर्वप्रथम याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. ठीक आहे, निगेशन Q इम्प्लिकेशन P आहे, इम्प्लिकेशनला चेंज करू ऑर मध्ये. ठीक आहे, आता याचं काय होतं रे? Q होईल ऑर निगेशन P. समजते का? इथे 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 निगेशन येणार नाही. ठीक आहे, बघा आता इथे P आहे म्हणजे इथे पण P पाहिजे असं आहे का? तसं काही नाही. ठीक आहे, हा आपला Pच आहे. ठीक आहे, आता इथला P म्हणजे हा आपला P आहे. ठीक आहे, हा काय Q आहे. उदाहरण इथे बघा निगेशन कोणाच्या समोर आहे? इथल्या P समोर. ठीक आहे, आता इथे तर Q आहे, मग Q च्या समोरच निगेशन येणार ना. इथे तर ऑलरेडी निगेशन आहे म्हणजे पुन्हा अजून तिच्या समोर निगेशन येणार. ठीक आहे, मी काय म्हणतोय, हा निगेशन जशाच तसा ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, याला हलवायचं नाही. याच्या समोर बघा ना, P च्या समोर काय निगेशन आहे म्हणजे याच्या समोर पण निगेशन येईल. ठीक आहे, इम्प्लिकेशनचा काय होईल? ऑर होईल आणि इथे हे P ला P जशाच तसा राहील. P ला P म्हणजे तिथे Q आहे म्हणजे इथे P आहे. ठीक आहे, Q च्या बदल्यात इथं काय P आहे. निगेशन निगेशन काय होतं? इथे कॅन्सल होतो म्हणजेच काय येतो? Q ऑर P असं राहील डायरेक्टली. ठीक आहे, इथे आपण काय यूज केलं आहे? कंडिशनल लॉ. इथे जस्टिफिकेशन म्हटलं त्यामुळे इथे आपल्याला लिहावं लागणार. काय लिहावं लागणार? इथे कंडिशनल लॉ म्हणजे काय यूज केले आपण ते लिहावं लागणार. ठीक आहे, कंडिशनल लॉ यूज केलं. ठीक आहे, कंडिशनल लॉ. आता बघा याचा निगेशन जर केलं आपण, इट्स निगेशन, इट्स निगेशन. ठीक आहे, काय होतं याचं निगेशन? बघा याचं जर निगेशन केलं आपण तर काय मिळतो आपल्याला? आता निगेशन कोणाचा करायचं? याचा ह्याला आपण चेंज केलं याच्यामध्ये. ठीक आहे, याचा निगेशन करता येत नाही, आपण याला चेंज केलं कंडिशनल लॉच्या तयारी. ठीक आहे, मग इथे आपल्याला हे पॅटर्न घ्यावं लागेल Q ऑर P. याचा निगेशन करा, काय येतो रे? निगेशन Q, ऑरचं काय होणार? अँड निगेशन P झालं, याचं निगेशन झालं. ठीक आहे, आता याचं निगेशन कोणाच्या लॉनुसार झालं म्हणजे कोणत्या लॉनुसार झालं? डी मॉर्गन्स लॉ. इथे लिहिणार आपण जस्टिफिकेशन म्हटलं त्यामुळे हे आपल्याला म्हणजे कोणता लॉ आपण इथे यूज केला. ठीक आहे, कोणत्या लॉचा इथे उपयोग केला आपण ते इथे लिहावं लागणार. ठीक आहे,
इथे कोणता लॉ यूज केला रे? डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. तर मग चला सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन किती सोपा आहे बघा. इथे काय करणार? ठीक आहे, इथे लिहिणार इट्स निगेशन. सर्वप्रथम हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे ना, हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, इथे लिहू आपण. हे उत्तर आहे आपलं इट्स निगेशन. इट्स निगेशन काय येणार याचं निगेशन बघा. निगेशन पी और निगेशन क्यू. खूप सोपं आहे. इक्विव्हॅलन्स. आता निगेशन ब्रॅकेटमध्ये घेऊन जा, म्हणजे ते पीच्या समोर निगेशन अँडचा येणार नाही और. इथे निगेशन निगेशन कॅन्सल आहे. ठीक आहे, यालाच आपण मायनस पण म्हणू शकतो. ठीक आहे, मायनस मायनस कॅन्सल होणार. ठीक आहे, निगेशनला आपण मायनस पण म्हणू शकतो. ठीक आहे, याने इथे आपण कोणता लॉ यूज केला रे? डी मॉर्गन्स लॉ. हे लिहायचं आपल्याला. कोणता लॉ यूज केला ते लिहायचं. डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, झाला निगेशन.